आपण ज्या भूमीवर राहतो तिथे स्त्रीला देवी मानलं जातं. पण विडंबना अशी आहे, जिला आपण देवी मानतो तिलाच दर महिन्याला ज्या वेदना, जो त्रास सहन करावा लागतो त्याला अनेक जण कमजोरी समजतात. पण खरा प्रश्न असा आहे की हे फक्त स्त्रीलाच का सहन करावे लागते? ह्यामागे विज्ञान आहे की हिंदू धर्मातील कोणती एक परंपरा आहे. हिंदू धर्मात स्त्रीला अत्यंत उच्च दर्जाचे स्थान दिले जाते. देवीचा दर्जा दिला जातो. एक शक्तीचे प्रतीक मानले जाते. पण तरीही स्त्रीच्या आयुष्यात दर महिन्याला काही दिवस असे येतात ज्यांना स्त्री कधी अपवित्र तर कधी पवित्र म्हणून म्हटले जाते. पण आणि ह्या दिवसांबद्दल समाजात आजही काही गैरसमज आहेत. हे फक्त स्त्रीलाच का सहन करावं लागतं? शास्त्रात एक कथा सांगतात. ही कथा फक्त कथा नाही तर अनेकांच्या मनातल्या प्रश्नांचे ते उत्तर आहे. आणि आज आपण त्या पौराणिक कथेकडे जाऊया जिथे ह्या वेदनेचे कारण मानले जाते. देवराज इंद्र. भागवत पुराणात सांगितले आहे, एकदा गुरु बृहस्पती देवराज इंद्रांवर नाराज झाले. याचाच फायदा घेत असुरांनी देवलोकांवर हल्ला केला. देव घाबरले. कोणी इकडे पळायला लागले तर कोणी तिकडे पळायला लागले. इंद्राने देखील आपले सिंहासन सोडून जीव वाचवण्यासाठी ब्रह्मदेवांकडे गेले. इंद्रांची अवस्था पाहून ब्रह्मदेवांनी त्यांना एक मार्ग सांगितला. कात्यायनी नावाच्या ऋषींची सेवा कर. ते प्रसन्न झाले तर तू पुन्हा स्वर्गाचा अधिपती होऊ शकतो. इंद्रांना नाईलाजाने ते मान्य करावे लागले. पण त्यांना एक गोष्ट ठाऊक नव्हती. ते ज्या ऋषींची सेवा करत आहे त्यांची आई एक राक्षसी होती आणि तिचा प्रभाव ऋषींच्या मनावर होता. त्यांच्या वासनेने भरलेल्या वर्तनाने इंद्रांचं मन संतापून आलं आणि त्या रागाच्या भरात त्यांनी ऋषींची हत्या केली. आणि त्याच क्षणी त्यांच्यावर ब्रह्महत्येचं महापाप चिकटून बसलं. जीव धोक्यात तर होताच, आता त्यांनी सिंहासनही गमावलं होतं आणि अजून एक पापाचा डोंगर त्यांच्या माथ्यावर चढला होता. घाबरून इंद्र भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूंनी शांतपणे सांगितले की हे पाप तुला एकट्याने वाहता येणार नाही. हे पाप त्यांनी 4 भागांमध्ये डिवाइड केले. भूमी, पाणी, वृक्ष आणि स्त्री हे तुझे पापाचे हिस्सेदार होतील असे त्यांनी सांगितले. वृक्षांचा भाग. वृक्षांनी पाप स्वीकारला आणि इंद्रांनी त्यांना वर दिला, शरीर कापलं तरी पुन्हा उगवण्याची तुझ्यामध्ये शक्ती येईल. पाण्याचा भाग. पाण्याने पाप घेतला आणि त्याला आशीर्वाद दिला शुद्धतेचा, म्हणून आजही पाणीला खूप पवित्र मानलं जातं. पृथ्वी. भूमीनं पापाचा हिस्सा स्वीकारला आणि तिला वर मिळाला. जर तुला काही स्वतःला चोट लागली किंवा हिंसा लागली तर तू स्वतःहून ते भरून काढण्याची क्षमता तुझ्यामध्ये असेल. भूमी. भूमीने पापाचा हिस्सा स्वीकारला आणि तिला वर भेटला की तू कोणताही त्रास भरून काढण्याची क्षमता तुझ्यामध्ये असेल. स्त्री. स्त्रीने ही मासिक पाळी स्वीकारली आणि शेवटी स्त्री. मासिक पाळी. आणि शेवटी इंद्र एका स्त्रीजवळ आले आणि तिने इंद्राच्या पापाचा उरलेला भाग स्वीकारला आणि त्या दिवसापासून स्त्रीला मासिक पाळी सुरू झाली. तिला ते वेदनांच्या रूपात, रक्तस्रावाच्या रूपात, पण त्यामध्ये आत्मधिक शक्ती लपलेली होती. स्त्री ही पुरुषांपेक्षा अधिक आनंदी आणि संवेदन असेल. ह्या कथेनुसार असंही म्हटले जाते की मासिक पाळी ही कोणती कमजोरी नाही तर स्त्रीच्या शरीरातील एक दैव प्रक्रिया आहे. जी वेदना आहे ती शक्तीही आहे. जिथे त्रास आहे पण सृष्टीचा पाया देखील तीच आहे.